नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील नासर्डी नदीकिनारी जिलेटिनचा मोठा साठा आढळून आल्यानं खळबळ उडाली होती। तपासानंतर समोर आलंय की हा साठा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामासाठी आणण्यात आला होता। मात्र ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा जिलेटिन थेट नदीकाठावर टाकण्यात आला। कामाची मुदत संपल्यानंतरही ठेकेदाराने जिलेटिनचा साठा योग्य पद्धतीने नष्ट न करता वाहनातच ठेवून दिला। त्यानंतर हे वाहन भंगार व्यावसायिकाला विक्रीसाठी देण्यात आलं। मात्र धोकादायक स्फोटक असल्याचे लक्षात आल्यानंतर भंगार व्यावसायिकानं भीतीपोटी हा साठा नासर्डी नदीकिनारी फेकून दिला। ही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। या प्रकरणी समृद्धी महामार्ग ठेकेदारासह तिघांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं असून ठेकेदार फरार आहे। त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलंय। जिलेटिन सारख्या धोकादायक स्फोटक पदार्थाची योग्य काळजी घेतली गेली नाही, त्यामुळे ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठेकेदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे। नासर्डी नदीकिनारी सापडलेला हा जिलेटिन साठा गंभीर धोक्याचं कारण ठरू शकला असता। सुदैवानं मोठा अपघात टळला। समृद्धी महामार्ग ठेकेदाराचा हा निष्काळजीपणा आता कायदेशीर अडचणीत आणणार आहे। ठेकेदाराला गजाआड करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।